नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. आज मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. सांगा बघू कोणता? तर हा प्रत्येक गृहिणीला येणारा प्रश्न आणि प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपल्याला एक उपयोगाची गोष्ट नेहमी मिळावी, हो की नाही? तर हे बघा, आता हे माझ्याकडे काय आहे? बाऊल. सगळ्या प्रकारचे, सगळ्या साईजचे ब्लाऊज, सगळ्या प्रकारचे, सगळ्या साईजचे बाऊल, हो की नाही? तर अशा ह्या वेगवेगळ्या साईजचे माझ्याकडे ग्लासवेअर बाऊल आहेत. आणि त्याचे हे झाकण. आणि हा किती, हे बघा, 7 कप याच्यावर लिहिलेलं आहे. हा जो आहे मोठा बाऊल तो 7 कपाचा आहे. इथे त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजेच 1.65 LB इथे खाली लिहिलं आहे. हे पायरेक्सचं आहे. कोणता ब्रँड? पायरेक्स. आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा, हे असे झालेत. हा फक्त इथेच तुटला आहे. हे बघा, साईडला इथे पण तुटला आहे. असं छान नाही दिसत. आणि हे खूप जुने झाले की असं होतं. आणि तुम्ही ओव्हनमध्ये पण वापरत असाल किंवा फ्रीजरमध्ये. आणि हे बघा, असे तुटलेत. हे 1 कपाचं बाऊल. हे जे आहे 1 कपाचं बाऊल आहे. तर 1 कप राईस, 1 कप शेंगदाणे, 1 कप, हे बघा, हा पण पायरेक्सचा आहे. तर हे असे तुटलेत. आणि हा आहे माझ्याकडे 2 कपाचा. हे बघा, याचं पण काय झालं, हे असं झाकण तुटलंय. हे दिसलेत, हे असे. आणि आता हा जो आहे हा 4 कपाचा बाऊल आहे. हे बघा, दिसलं? तर याचं पण झाकण काय झालंय, असं तुटलंय. हे बघा. आणि असं 2 आहेत माझ्याकडे. ह्या साईजचे 2 आहेत आणि ह्या साईजचे 2 आहेत. हे पण 2 बाऊल आहेत माझ्याकडे. आणि हे जे आहेत हे 2 कपाचे, हे सुद्धा माझ्याकडे 2 बाऊल आहेत. आणि हे मात्र माझ्याकडे 3 बाऊल आहेत 1 कपाचे. तर माझं जेव्हा एका बाऊलचं झाकण खराब झालं, म्हणजे असं थोडंसं झालं होतं, मी तेव्हा खूप सर्च केलं ऑनलाईन, तर मिळत नव्हते. आणि दुकानात पण मी विचारत होते की याचं लीड मिळेल का मला. तिथे असे ठेवलेले असतात बाऊल, आणि बाऊल ठेवलेले असतात झाकणासहित. म्हणजे जो सेटच मिळतो पूर्ण, हा घ्यायचा झाला तर. आणि एक सुद्धा मिळतं काही दुकानात. तर तुम्हाला हा एक घ्यायचा तर तुम्हाला असा हा बाऊल मिळतो. सेपरेट असे झाकण नाही मिळत. तर मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं घरी. तर माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की ऑनलाईन मिळतात. तर मी सर्च केलं. तर मग ते कसे, जे चौकोनी असतात बॉक्स, त्याचे काही, तर याचे काही, मग याचे नव्हते. तर काही याच्यात हे होते तर हे नव्हतं. आणि मग खूप शोधून मला एका ठिकाणी सापडलेत. eBayवरतीच सापडले वाटतं मला. मी मग वरती काम करत होते धीरज, म्हटलं की आहेत, आणि eBayवरती पाहिलेत. तर तो लगेच म्हणे, हां एवढे महाग, वॉलमार्टमध्ये $6 आहे म्हणे. त्याने लगेच मला पाठवून दिलं. त्याने जे पाठवलं त्या लिंकमध्ये मला जे पाहिजे ते नव्हते. आणि चौकोन याचे 1 आणि याचे 2 असं. मग त्याला मी जे लिंक पाठवली त्याच्यात म्हटलं आपल्याला जे पाहिजेत त्या सगळ्या बॉक्सचे झाकण आहेत. मग त्यांनी काही दिवसानंतर मग ऑर्डर केले झाकण हे, आणि मग आलेले आहे. आपण आता हे बाजूला ठेवूया. आणि ही तुटलेली आता आपण कचऱ्यात टाकूया. हे बघा,
तर हे बघा, आपलं हे पार्सल आलेलं आहे. अनपॅकिंग करूया आपण आता. आणि हे निघते का माझ्याकडनं? नाही निघत, कात्री आणते. चला, कामाची गोष्ट आलेली आहे. मुलं आणि नवरा त्यांना जे पाहिजे असतं ते मागवत असतात. आपल्याला सारखं किती वेळेस सांगावं लागतं की मला हे द्या, मला द्या, मला हे मागवा. आणि मग ते फायनली ऑर्डर केलेलं आहे. मी काही ऑर्डर करत नाही, मी फक्त सांगत असते त्यांना मला हे पाहिजे. चला, आपण आता अनपॅकिंग करूया. केलेलं आहे. चला, ग्रीन कलर नाही आलेला आपल्याला, रेड आणि ब्ल्यू मिळालेला आहे. ऑरेंज पण नाही आलेला. असू दे आता. हे बघा, पायरेक्सच आहे. म्हणजे त्याच कंपनीचे मागवले तर परफेक्ट बसतात, हो की नाही? हे बघा, पायरेक्स. तर हे आहे. याच्यावर काही लिहिलेलं नाही मात्र. आता हे बघा, मी हे दाखवते तुम्हाला. यावरती लिहिलेलं आहे की हे, आणि ते स्टोरेज लिहिलं आहे, पायरेक्स लिहिलं आहे, आणि 4 कप लिहिलं आहे, आणि 250 ml. 4 कप आणि 250 ml यात क्वांटिटी बसू शकते. पण यावरती काय, आता त्यांनी काहीच मेन्शन केलेलं नाही, फक्त पायरेक्स असं लिहिलेलं आहे, हो ना? चला, असू द्या, पण मिळालेत आपल्याला. पाठीमागे काही लिहिलंय का? याच्या पाठीमागे पण लिहिलेलं आहे. बापरे, आपल्याला ते ही पाहिजे. खूपच बारीक अक्षरात दिसते का? हे बघा, यात लिहिलेलं आहे. मी आता हे आणलेलं आहे, आपण बघूया काय लिहिलंय. इथे खूप बारीक बारीक अक्षरात असं खूप लिहिलेलं आहे यांनी. बरंच काही. हे खूप लांब नेलं ना दिसत नाही, खूप जवळ आणलं तर दिसत नाही. मग ते ठराविक अंतरावरती नेलं तरच आपल्याला हे दिसतं. फ्रीजर पण लिहिले यांनी, आणि रेफ्रिजरेटर पण लिहिले. आणि डिशवॉशरमध्ये फक्त वरच्या टॉपच्या रॅकवरती तुम्ही हे ठेवू शकता, खालच्या नाही. आणि डू नॉट यूज ओव्हन असं म्हटलं यात. तर त्यांनी लिहिलं इथे, फ्रीजरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, आणि रेफ्रिजरेटरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, आणि मायक्रोवेव्हमध्ये पण तुम्ही याचा यूज करू शकता. पण मला तरी वाटतं ही फ्रीजरमध्ये बॉक्सेस ठेवल्यामुळे असं झालेलं दिसतंय. आणि पाहुणे येतात ना, तेव्हा प्रीहीटवरती पण ओव्हनवरती आपण ठेवत असतो, तर ते पण. तर हे बाउल आहे 4 कपाचं. आणि मी आता तर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी फक्त पायरेक्स लिहिलेलं आहे. आणि पाठीमागे तर डिशवॉशरची जी रॅक आहे त्यावरती, वरच्या रॅकवरती हे ठेवायचं आहे धुण्यासाठी, म्हणजे डिशवॉशरमध्ये. खालच्या रॅकमध्ये नाही ठेवायचं, आणि फ्रीजरमध्ये पण चालू शकेल, ओव्हनमध्ये ठेवायचं नाही आहे. ओके, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. चला, आपण आता लावून बघूया. वा, हे बघा, आपला बॉक्स परत नवीन सारखं झालं की नाही? झालं ना नवीन सारखं. आणि मला ना खरं ऑरेंज कलर पाहिजे होते. छान आहेत हे कलर. हे बघा, येलो कलर, हे मला आवडते कलर. तर हिरवा पण, हे बघा, खूप डार्क हिरवा पण नाही आहे हा कलर. आणि हा येलो कलर, आणि हा ऑरेंज कलर. पण आता हे आलेत, मला हा कलर नाही आवडत, खूपच डार्क ब्ल्यू आहे, नेव्ही ब्ल्यू डार्क कलर आहे. रेड आणि ब्ल्यू आलेत. आता असू द्या, काय करायचं, जे मिळालं ते घ्यायचं. एवढेच फक्त सापडलेले मला. मला जे पाहिजे ते एकाच ठिकाणी होते. हे बघा, हा 2 कपाचा आहे, आणि आता 1 कपाला लावून दाखवते. हे बघा, छान मस्त काम झालं आहे. चला, आता याला पण मी बसून दाखवते. हा 8 कपाचा बाउल. तर आता हेच सगळे डबल डबल आहेत. तर हे
हे 3 आहेत माझ्याकडे, हे असे. आणि अच्छा हे 2, हे बघा आता हे 2 एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे आणि हे एक एक्स्ट्रा आहे आणि हे एक. ते आता माझे डिशवॉशरमध्ये लावले. तर मला लक्षात आलं असेल आता, हे 2 मोठे, हे 2 मीडियम, त्याच्यापेक्षा छोटे हे 3 आहेत आणि हे 2 आलेत. हे आपण आता खाली टाकून देऊ आणि यात काय दिलेलं आहे त्यांनी बघू. अच्छा, याची 2 क्वांटिटी, याची 3 क्वांटिटी असं आलेलं आहे याच्यावरती, बाकी काही नाही. आता कोराच आहे. ओके. आणि प्राइस शिपिंग 0. चलो, तर यावरती काही किंमत वगैरे दिसत नाही आपल्याला. तर हे कितीचे आता मला आठवत नाही, तर बरेच दिवस झाले घेऊन. तर ते वाढदिवसाच्या गडबडीत ठेवून टाकलेलं, ते त्याच्या आदल्या दिवशीच आलेलं हे. तर आत्ता मग सापडले मला, म्हटलं चला आपण ओपन करूया आणि तुम्हाला पण दाखवूया, म्हणजे तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल. तर आता हे मिळतात विकत हे सांगायचं कारण या व्हिडिओ मागे. तर ह्या व्हिडिओ बनवण्यामागे हे कारण की हे आता ऑनलाईन तुम्हाला मिळतात. तुम्हाला जर तुमचे लीड जर असे बाउलचे खराब झाले असतील, असे खराब झाले असतील आणि तुम्हाला नवीन बाय करायचे असतील तर तुम्ही बाय करू शकता. म्हणजे हा बाउल टाकून देण्याची गरज नाही, हो की नाही. नाहीतर हा बाउल तुम्ही वापरू शकता पण मग फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत विदाऊट लीड. विदाऊट लीड तुम्ही फ्रीजमध्ये काहीच ठेवायचं नसतं खरं. आणि ठीक आहे, ठेवत असाल तर ठेवू नका. फूड जर तुम्ही असं ओपन ठेवत असाल तर ठेवू नका, चांगलं नसतं ते हेल्थसाठी. चला, आणि हे सगळे लीड मी आता तुम्हाला लावून दाखवले, पण हे यूज करण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण जशी भांडी घासतो की नाही पावडरने, साबणाने, तशी ही स्वच्छ घासून घ्यायची आहे, त्यानंतरच वापरायची आहेत. ठीक आहे. कसे वाटले तुम्हाला हे सगळे लीड, झाकण आणि हे बाउल, नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास, नाही आवडल्यास तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून, कोणत्या कंट्रीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. तुम्हाला अमेरिकेमधील कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी त्या कंटेंटवरती व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तुम्हाला एज्युकेशनबद्दल जाणून घ्यायचं असेल, आता माझा मुलगा एक कॉलेज झाला, तो जॉब करतो, दुसरा आता 9th ग्रेडला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला जर अगदी किंडरगार्टनपासूनची माहिती हवी असेल तेही मला सांगा, तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. इथलं शिक्षण कसं असतं अमेरिकेमधलं शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं, पद्धती वेगवेगळ्या. ओके, चला, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आहे तीही दाबा, डिंग डिंग अशी, म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ ताबडतोब मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.